त्यांनी जमवलं असेल हे मला माहिती नाही, पण सर काय सांगाल एकंदरीत? मधल्या काळात मी सोलापूर इथे गेलो होतो. सोलापूरला गेल्यानंतर पवनभाऊ मुंडे यांची भेट झाली आणि त्यांनी त्या ग्रुपबद्दल मला बरीचशी माहिती सांगितली. मलाही वाटलं की त्यांचा ग्रुप आपल्या मेळघाटात आला पाहिजे, आपल्याकडे समस्या जाणून घेतल्या पाहिजे. आणि तसं सगळ्या आल्या तर HVMला भेट दिली, ते सगळं संपूर्ण परिसर पाहिला आणि त्यांनी खरंच कौतुक केलं की त्यांच्या भागात आहे त्यांना माहिती होतं. म्हणून ते बघितलं. त्यानंतर एकल विद्यालयाला भेट देणार आहे, तिथे समस्या पाहणार आहे. तसंच मेळघाट ते रस्ते झाले, आदिवासींची राहणीमान, त्यांच्या समस्या हे ते जाणून घेण्यासाठी ते या भागात आलेले आहेत. आम्ही सकाळपासून त्यांच्या स्वागतात इथे लागलेलो आहोत आणि आता मेळघाटला पण त्याच्यासोबत आम्ही राहून सगळं त्यांना दाखवलं. मित्रांनो, इथे येईपर्यंत आम्हाला एकदम सुंदर रस्ते मिळालेले आहेत, पण सुंदर रस्त्याबरोबर अपघात पण तेवढेच वाढलेले आहेत. त्यासाठी आम्ही रोड सेफ्टी अवेअरनेससाठी आम्ही ही राईड करतोय, जेणेकरून टू व्हीलर जे चालवतात त्यांनी हेल्मेट वापरलं पाहिजे. किंवा आमच्या ह्याच्यामध्ये पण बघितलं सगळ्यांचे जॅकेट्स वगैरे सगळे सेफ्टी घेऊनच आम्ही शासनाला खऱ्या अर्थानं रस्त्यांची काही जी दुर्दशा झाली आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? शासनाला काही कळवणार का? निश्चितच आम्ही कळवू आता आणि इथं जे काय होतील आम्ही आमच्या परीने जे काय शासनापर्यंत पोहोचवायचं आहे पोहोचवू. यामध्ये बरेचसे शासकीय कर्मचारी पण आमच्यासोबत आहेत आणि चांगल्या मुद्द्यावरती आहेत. तर त्यांचं जे प्रत्यक्ष ऑब्झर्वेशन आहे ते जे आता करतील ते नक्कीच शासनाच्या वरच्या लेवलपर्यंत पोहोचेल आणि त्याच्यावरती खूप चांगली कार्यवाही होईल. मित्रांनो, खऱ्या अर्थाने या परिसरातलं जे रत्न आहे, रत्न पारखी, डॉक्टर रत्न पारखी, आणि ते खऱ्या अर्थाने इथे खूप कनेक्टेड आहे. त्यांनी गरीब कुटुंबातून आपली पारंपरिक पद्धतीनं शेती करतात, त्याचा अभ्यास करून त्यांचं काही नवीन इम्प्रूव्हमेंट करता येतात का, त्यांच्यासाठी नवीन काही माहिती पुरवता येते का, यासाठी आमच्या क्लबचे काही सदस्य अभ्यास करत असतात आणि त्यावरती काही माहिती आम्ही समाजाला देऊ पाहतो निस्वार्थपणे. यासाठी कुठलाही चार्ज किंवा आम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटकडनं कुठलीही स्कीम वगैरे अनुदान वगैरे घेत नाही. मला वाटतं पर्यावरणाच्या संदर्भात नव्हे तर रस्ता अपघाताच्या संदर्भात सुद्धा खूप मोठी चळवळ तुमची आहे आणि सर्वाधिक रस्ते अपघात जे झालेले आहेत तिथं मेळघाटच्या पायथ्याशी झालेले आहेत. धारणी रस्ता असो, अचलपूर रस्ता असो, अमरावती रस्ता असो. तर मला असं वाटतंय की अमरावती, परतवाडा ते अमरावती या रस्त्याची या रस्त्याची दुर्दशा अजून तशीच आहे. त्याचं जे निर्माण जे व्हायचं आहे त्या